नमस्कार पशुपालक मित्रांनो जर का आर्मीमधल्या जर रिटायर्ड झालेल्या मेजरला जर आपण बंदूक चालवायला शिकवलं तर ते आपल्याला जमन का? विषय तसाच आहे. कारण की आपली जी शेती आहे, आपले जे पशु व्यवसाय आहे, आपलं जे काय दूधधंदा आहे, हे आपला आजोबा पणजोबांच्या काळापासून चालत आलेलं आहे. आणि असे बरेचसे यूट्यूबर आता इकडचे तिकडची थोडी माहिती गोळा करून असं भरमसाठ काय शेतकऱ्यांना सांगत असतात. म्हणजे ठीक आहे, सांगितलं पण पाहिजे किंवा काय, पण त्यातलं नेमकं खरं काय खोटं काय? आता बरेचसे मी असे व्हिडिओ बघितलेत की 2 दिवसात दूध वाढवा, 1 आठवड्यात दूध वाढवा, दूध झालं डबल, दूध वाढलं दुप्पट, कुठं हे येते. तर विषय काय, तर चुना खायला घातलं तर दूध वाढते. हां, ही बरोबर आहे. पण विषय असा आहे की चुन्यामध्ये कॅल्शियमची मात्रा चुन्यामध्ये जास्त आहे. आता पहिलेचे जे आपले काय आजोबा जे होते, पणजोबा जे होते, ते जेवण झाल्यावर पान आणि सुपारी चुना खायचे. तर विषय काय होता, चुन्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळं चुना एक गव्हाच्या दाण्या एवढा किंवा त्यापेक्षा थोडा कमी ते पानाला चुना लावून खायचे. त्यांच्यामुळं पचनक्रिया एकदम व्यवस्थित राहायची त्या पाण्याच्या रसामुळं, आणि चुन्यामुळं आपल्याला कॅल्शियम भेटायचं, चुना आणि कात. तर विषय असाच आहे की आपली गाय जी आहे, तर निव्वळ चुना खाल्ल्यामुळंच दूध असं वाढतं असा विषय नाही. मग खरं जर कॅल्शियमचा तर स्रोत आहे चुन्यामध्ये, तसं जर असतं तर लोकांनी चमच्यानी चुना खाल्ला असतं. तर तसं एवढं पण ही नाही. तर भानगड अशी आहे, मी माझ्या ह्या पण अगोदर म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वीचं जे व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी हे सांगत होतो की गाई ज्यावेळेस पाणी प्यायचं, जे काय मुक्त संचारमध्ये आपण तिला जे काय हौद बनवलेलं आहे किंवा घावणीमध्ये आपण जे पाणी साचवतो, तर त्यामध्ये तुम्ही चुन्याचं पेंट मारा. कारण की चुना डायरेक्ट, आता मी व्हिडिओमध्ये बघितले, कोणी चपातीमध्ये चुना टाकते ती गायला चारते, कोणी भाकरीमध्ये चुना टाकते ती गायला चारते, आणि मकाच्या दाण्या एवढा घ्या आणि एवढा घ्या, कोणी म्हणते दगडी चुना घ्या, कोणी म्हणते काय, बरंचसं काय व्हिडिओ आहे. पण ठीक आहे, असू द्या. तुम्हाला जर त्यांनी फरक पडला असेल तर तुम्ही त्या गोष्टी अनुभवू शकता. पण विषय काय होतो, चुन्याचं जे पाणी आहे, म्हणजे चुन्यामधून जे मुरलेलं पाणी आहे, ते पाणी शांत होऊन जे चुना खाली बसतो, तर ती पाणी जर गाईच्या पोटामध्ये गेलं तर फरक पडतो. विषय असा असतो की गाय दूध नेमकं कमी का देते, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपली गाय हे पहिलं येत झालं, दुसरं येत झालं, तर तिच्या अंगामध्ये भरपूर अशी ताकद असते. ती गाय यंग असते, जवान असते, तिच्या अंगामध्ये ताकद असते, कॅल्शियमने भरपूर असते ती. त्यामुळे तिला भरपूर असं दूध निघत असतं. म्हणजे काही जणांकडं एचएफ असते, होस्टन फ्रिजन असते, काही जणांकडे जर्सी असते, काही जणांकडे गिरगाय असते, काही जणांकडे गावरान असेल. म्हणजे असे जे काय लाल कंदारी, अशा बऱ्याचशा जे काय गायी आहेत, तर ह्यांची गायीची जी काय येत झालं, त्याच्या म्हणजे गायला आपल्या वासरू झालं, तर गायीच्या जे शरीरातली बरीचशी अशी झीज होत असते, तिच्या जी कॅल्शियमचं झीज होत असते, तिच्या हाडांची झीज होत असते, म्हणजे सगळ्या गोष्टींची तिची शरीराची झीज होत असते. तर ही झीज भरून काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, तुम्ही मग कुठल्या पण ब्रीडची गाय जर तुमच्याकडे असेल आणि तिची जर 2 येतं झालेली असेल, तर तिसऱ्या येताला हळूहळू ती गाय दूध कमी देत असते. तर ह्याचं मोस्ट मेजर कारण असं आहे की तिचं कॅल्शियमची झीज झालेली आहे. त्यामुळे आपल्याला त्या गायीची झीज भरून काढायची. आता निव्वळच चुन्याने ही झीज भरून निघते का, तर नाही. त्याच्याबरोबर आपल्याला गायला सुका चाराचं काय प्रमाण असेल, मिनरल मिक्सचर असेल, गायला हिरवा चारा असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून मग ते चुन्याच्या तुम्ही नादी लागा. निव्वळच एवढा चुना चारला आणि लगेच दूध डबल झालं, मग हे लोकांनी दुधासाठी काय केलं असतं, काय विचारायची सोय नाही. आणि आता म्हणजे एवढं ह्या विषयावर भयंकर असे व्हिडिओ येत असतात. मित्रांनो, माझं जे व्हिडिओ आहे ते अभ्यासपूर्वक आणि एकदम विचार करूनच मी काय गोष्टी बोलत असतो. मी आणखीन पण तेच सांगतो, निव्वळ चुन्यानेच दूध वाढते असं नाही, पण चुना देणं पण गरजेचं आहे. कारण की चुन्याने आपल्या गाईचं जी काय झीज झालेली आहे कॅल्शियमची, ती झीज भरून निघायला मदत होते. त्यामुळं ती चुना गरजेचंच आहे. आणि गाई गेल्यानंतर जे आपण तिला गूळ आणि बाजरीचं पीठ त्याच्यामध्ये हे करून मिक्स करून जे चारतो, त्याच्याने तिचं कॅल्शियमचं थोडंफार प्रमाण वाढत जातं. आणि विषय असा असतो की गाईच्या झालेली जी झीज आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडासा चुना, किंवा आपण ज्या ठिकाणी गाय आपली पाणी पिते त्या ठिकाणी, त्या टाकीला, त्या गव्हाणीच्या ह्याला जर आपण चुना जर लावला, तर ती तिच्या पोटामध्ये चुन्याचं पाणी गेलेलं तिच्यासाठी चांगलं असतं. आणि गायला थकवा येणं, दूध देणाऱ्या गायी ज्या असतात आपल्या, त्यांना थकवा येणं, ही होणं, ह्याचा विषय असा असतो. आता जरी थंडीचं दिवस असलं तरी पण उन्हाळ्यामध्ये किंवा ह्या पावसाळ्यामध्ये कधी थंडीत पण एकदम कडक ऊन पडतं. तर आपल्या जे काय आपला मुक्त संचार आहे, जिथं आपण गाय बांधतो, जे आपल्या गायीचं जे काय गोठा आहे, शेड आहे, तर ती थंड असायला पाहिजे, थंड वातावरण असायला पाहिजे. तिथं जर गरमी असेल, भयंकर गरमी असेल, तर गरमीने
गाईला थोडा अशक्तपणा जाणवतो. गाईच्या अंगामध्ये एनर्जी असायला पाहिजे आणि एनर्जी असली तर तिने जे काही चारा खाल्लेला आहे, सुका चारा थोडासा जास्त प्रमाणात जर असला तरी आणि चारा जे आहे ते एकदम पण बारीक नाही करायचा आणि एकदम पण मोठा नाही करायचा, जेणेकरून त्या गाईच्या चावण्यामध्ये ते चारा यायला पाहिजे. त्याच्यामुळं त्या गाईची जी काय पचनक्रिया आहे, म्हणजे जी काय तिचं जी काय लाळ तयार होणार आहे त्या गाईची, ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे की तिला त्यानंतर रवंत करण्यासाठी एकदम योग्य असतं. आणि गाईला दुपारच्या वेळेस जी काय आपण रवंत करायला जी मोकळा वेळ सोडतो आणि गाईला 24 तास पाणी अवेलेबल राहीन अशा तुम्ही नियोजन करा, ज्या शेतकऱ्यांनी पण केलेलं नाही त्यांनी. आणि त्याच्यामध्ये चुन्याचं तुम्ही थोडंसं ही करून ठेवा, आतमध्ये चुनाच ब्रशने असा फिरवा, कारण की चुना हा महत्त्वाचा आहे. ह्याचा असा अर्थ नाही की डायरेक्ट तुम्ही तिला चुनाच खायला घाला आणि चुना खायला घातला की लगेच दूध वाढन ही आहे. पण ही कसं आहे, ही काय आयुर्वेदिक जे उपाय आहेत असं म्हणलं जातं की आयुर्वेदिक म्हणजे बैलगाडी आणि जे काय आपलं गोळ्या इंजेक्शन असतं ही रेलगाडी. त्यामुळं ह्या बैलगाडीच्या प्रवासात म्हणजे आयुर्वेदिकच्या प्रवासात आपल्याला हळूहळू त्याचा फायदा आपल्याला भेटणार आहे. त्यामुळं असं जे काही चांगले चॅनल आहेत, जे काय माहितीचे अभ्यासपूर्वक चॅनल आहेत, असे चॅनल सबस्क्राईब करा. जर आपण माझं चॅनल आणखीन जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा. आता मी कुठल्या डेअरी फार्ममध्ये नाही किंवा काय नाही, फक्त सकाळी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे. कारण की असे बरेचसे यूट्यूबवर आणि इंस्टावर तर काय ते धिंगाणाच चाललं आहे गायींचं आणि ह्याचं त्याचं. ही चारलं की दूध डबल होतं, ती चारलं की 4 पट होतं, हीच केलं की 5 पट होतं. असं जर दूध दानादन जर वाढत असतं तर सगळ्यांनी 2-2, 4-4 गाया पाळल्या असत्या आणि त्यांना चुना खायला घालून दूध वाढवलं असतं. आणि विषय असं आहे काय, तर दुधामध्ये फॅट फॅट म्हणजे चरबी, म्हणजे जे काय आपण दुधामधून जे काय तूप बनवतो, लोणी ही करतो, तर त्या गाईंच्या खाण्यामध्ये थोडंसं तेलकट जे काय आपलं सोयाबीन असन थोडंफार हे असन, किंवा काही लोक सुक्या चाऱ्यावर थोडंसं तेल ओततात, जेणेकरून फॅट दुधाला लागणं, ह्या म्हणजे ती चरबी दुधामध्ये वाढणं, ते गाईला जी खायला घातलं जाईल ना तसंच ती गाई दूध देत असते. गायला जर आपण सतत जर कडू काँग्रेस जर खायला घातला तर त्या दुधात सुद्धा कडवाटपणा येत असतो. विषय असा आहे, सगळा विषय ही जनावरांच्या खाण्यापिण्यावर आहे. मग त्याच खाण्यापिण्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि मी मुद्दामच असं म्हणलं की आर्मीमधून रिटायर्ड झालेल्या मेजरला जर आपण बंदूक चालवायचं शिकवायचं म्हणलं तर ती सोपं नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांना जर काही यूट्यूबवर असे जर काही गोष्टी शिकवित असतील, म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात ऑलरेडी, सगळं आपण करीत असतो. नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहेत ते थोड्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किती ऐकायचं आहे, किती काय गोष्टी ऐकायच्या, काय गोष्टी सोडून द्यायच्या, ह्या जरा थोडंसं लक्षात ठेवा. त्यामुळं चुन्याचं प्रमाण मापात ही करा, जेणेकरून आपल्या जनावराला काय हे होणार नाही. त्याचं म्हणजे चुन्याने तर काय होत नाही, पण दुसऱ्या जे काय आणखीन बरेचसे काय उपाय आहेत काय त्याच्यातून असं काय त्याला इजा वगैरे होऊ नये किंवा आपलं काय आर्थिक नुकसान होऊ नये, याच्यावर थोडंसं लक्ष द्या. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण वेगवेगळे बाजार, वेगवेगळ्या जनावरांविषयी माहिती तुम्हाला सांगत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.